नमन माझे गुरुराया, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रेया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवेची साकडी कोण पुरविल कोडी, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, अनुसयाची सुता तुका म्हणे पाव आता, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती विढाला। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली निहान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथमा नमना, माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी किंवा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, तीन सिरे सहा हात, तीन सिरे सहा, तीन सिरे सहा, तीन सिरे सहा, तया माझे दंडवत, 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 तीन सिरे सहा हात, तया माझे दंडवत, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रेया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान दत्तात्रेयांच्या पवित्र दरबारामध्ये आज दत्त जयंती निमित्त दत्त जन्म आहे। सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आज भगवान दत्तात्रेयाला नमन करतात। विठाला विठाला सेवेला सुरुवात केली
करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्रेयांचा जन्म उत्सव साजरा ज्यांच्या वतीने होतोय, ज्यांना आम्हाला आमंत्रित केलं, तुमच्या माझ्यावर प्रेम करणारे आमचे या परिवारातले असणारे आमचे सुभाष संपतराव मुंडली कुठे, आमचे गणेश संपतराव मुंडली, शिवाजी संपतराव मुंडली कुठे, शिवाजीराव असं यांना आमंत्रित केलं म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचं योग आहे. थाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. या कार्यक्रमाला एक एकाचिनी म्हणून व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे, ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट, आपल्या परिसराचं वैभव आमचे पांडुरंग महाराज डोळ्यात जोरात टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे सात संगीतगिरी, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे गणेश महाराज जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांचे मृदंग अर्थात परते मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीप्रायण योगेश महाराज जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. इकडे ज्यांचे मृदंग अर्थात परते मृदंग महर्षी तान मुनी आमचे स्वप्नील महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आता हे सगळे आमची भजनी मंडळ, गुणीजन मंडळी मला वाटते गुरुजीच्या संस्थेतले असतील. आमचे नलवडी गुरुजी त्यांच्या संस्थेतले टाळी वाजवा एकबार यांच्यासाठी करा. माईक सिस्टम अगदी सुंदर आहे, तुमचे नाव घेतलं, कमी जास्त करू नका. आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा काय ना आनंद कीर्तन, आता तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद म्हणल्या लक्षात ठेवा. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठाला विठाला. थोडं लक्ष द्या, इकडं बघा तिकडं बघू नका, ते सगळे येणार आहे, तुम्हाला इच्छित नका. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त न करायचं, थोडं लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला. हा नैमित्तिक कार्यक्रम आहे बरं का मॅडम, हा वर्षाला एक बार येणारा कार्यक्रम आहे. भगवान दत्तात्रय यांची जयंती आहे, यांचा जन्म उत्सव आहे. अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतामध्ये आज दत्त जयंतीचा उत्सव साजरा आहे, चालू चाळी वाजतो. हा फार मोठा पर्व काळ आहे. मला वाटतं या मुंडलिक परिवाराने एकत्र येऊन भगवान दत्तात्रय यांचा जन्म उत्सव साजरा करतात. हा पर्व काळ, काही पर्व काळ 3 वर्षाला येतात. किती किती वा. काही पर्व काळ 12 वर्षाला येतात. किती वा. आणि काही पर्व काळ 60 वर्षाला येतात. किती 60. काही पर्व काळ 15 दिवसाला येतात. किती वा. आणि काही पर्व काळ जन्मात एक बार येतात आणि काही पर्व काळ वर्षाला एक बार येतात. डाला विडाला. आता 3 वर्षाला येणारा पर्व काळ तुम्हाला सगळ्याला माहिती, त्याचं नाव काय? अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास, धोंडाचा महिना. 3 वर्षाला एक बार येणार. 12 वर्षाला येणारा कुंभमेळा, सिंहस्थ पर्व. 60 वर्षाला येणारा कपिला शेट्टी. जन्मात एक बार येणारा मोबाईल पण करा, थोडं घट्टा होता आहे, गिरवर चालू आहे. विठाला विठाला. जन्मात एक बार येणारा पर्व काळ म्हणजे तो माता पित्याचा अंतकाळ. ऐका, 15 दिवसाला येणारा पर्व काळ द्वादशी आहे. वर्षाला येणारा पर्व काळ आज भगवान दत्तात्रय यांची जयंती आहे. हा पर्व काळ साधला पाहिजे. साधला हा पर्व काळ. साधला हा पर्व काळ. साधला पर्व काळ. साधला हा पर्व काळ.
महाराज मला असे तुमच्यासारखे गुणजीन चांगले असले तर कीर्तन करावं वाटतं, नाही तर फाशी घ्यावं वाटतं. मी एका गावात कीर्तनाला गेलो गणेश महाराज, माझ्या पाठीमागं 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी कुठे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागलं का. आनंद वाटायला, टाळी वाजवा. विठाला विठाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. इकडे जायचं नाही. इकडे जायचं मस्त बोकळा वाटत. विठाला विठाला आज भगवान दत्तात्रय यांचा आज दत्त जयंतीचा पर्व काळ आहे. त्या पर्व काळावर तुम्ही सगळे एकत्र आलात, भाग्य आहे. नाही तर आज बरेच माणसं गावात आहेत, इकडे येत तिकडे म्हणणार जिंजीला विनोद म्हणून बोलत नाही. काही गोष्टी घडण्यासाठी ऐका हजारो जन्मातलं पुण्य लागतं. काही वाजू हजारो जन्म. आज यांच्या हातानं दत्त जयंती उत्सव होतो ना, दत्त जन्म साजरा होतो ना, यांचं नाही, यांच्या वंशाचं पुण्य आहे. वंश काही गोष्टी घडण्यासाठी सुभाषितकार सांगतात, सुशल मात्र पुण्यनं पुत्र पुण्यानं चतुरत उदार व वंश पुण्यानं आत्मपुण्यानं सभा घेता. चांगला किलवार हुशार मुलगा जन्माला येण्यासाठी आईचे पुण्य लागते. कुणाचं? आईचं लागतंय. विद्वान जन्माला येण्यासाठी बाप्पाचं पुण्य लागतं. भाग्यवान जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. नाही का? उदार जन्माला येण्यासाठी त्याच्या वंशाचं पुण्य लागतं. आज त्यांच्या हाताने काही दान धर्म घडत आहे ना, काही वस्त्रदान असेल, पैसादान असेल, जे काही असेल त्यांच्या वंशाचं पुण्य आहे. काही वाट नाही तर बरेच माणसं बँकेत कुठे धोत्राला गाठी मेली तरी त्याच्या हातातून पैसा सुटत. त्यानं आपलंही चांगलं केलं नाही आणि तू इतराचंही चांगलं केलं नाही. विठाला विठाला तुकोबाराय सांगतात, जेणे नाही केली आपली सोयीत पुढे लाचा खात. जोरात वाजवा. ते 10 कायचे कमी नाही झालं. विठाला विठाला योगेश महाराज तुम्हाला 200 रुपये किलो दिली. काही वाजवा तुमच्यासाठी. कुणाला किंमत असते हो. असं वाटलं मलाही वाटलं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराजात घेतले मला अरे वाजवा. विठाला विठाला अरे काही माणसानं आपलं हित केलं नाही आणि इतराचं हित केलं नाही. तसं मला वाटतं या मुंडलिक परिवारानं आपलंही हित आहे, पुढच्या पुढीचंही हित आहे, पिढीचं हित आहे. संस्कार असतात महाराज, संस्कार असतात आणि हे संस्कार पुढच्या पिढीला लाभल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला म्हणून प्रत्येक कीर्तना सांगत असतो बरं का पांडुरंगा, तुम्ही बंगला किती मोठा बांधला यात नवलं, घर किती सुंदर बांधलं यात नवल नाही. माझ्याकडे लक्ष द्या. वास्तू किती सुंदर बांधली यात नवल नाही. त्या बंगल्यात, त्या घरात, त्या वास्तूमध्ये राहणारी माणसं किती सुंदर आहेत यात नवल आहे. नाही तर काही ठिकाणी बंगला नंबर 1, बंगला नंबर 1 तिथून परतून येता येतात पोरगं म्हणतात 1000 रुपये आहे.
म्हातारा कुठं आहे एका टप्पूत आणि टप्पूत म्हातारा म्हणतं नको रे बाळ्या तू यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे दत्त जयंतीला गेलो पण पट्टी दिली नाही रे कीर्तनाला मंडपात बसलो नाही रे मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट हाणला रे एवढे कुटाने तू ह्यासाठी केली तू मला टप्पू दिला आता कुठं खप्पू बाळ्या ही पाळी बऱ्याच जणांवर आली आहे. विठाला 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 म्हणून माझी एक विनंती आहे एक वाक्य आहे का बांगला बांधताना नाही बांधू नका बांगला बांधताना नाही तर बांधू नका शेती घेता आली नाही तर घेऊ नका गाडी घेता आली नाही तर घेऊ नका पण जन्माला घातलेल्या लेकरीला संस्कार लावल्याशिवाय मरू नका काळाची गरज आहे. विढाला विढाला आज हा दत्त जयंतीचा आज दत्त जन्माचा पर्व काळ आहे. या पर्व काळासाठी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा कुणाचा तुकोबारायाचा जगद्गुरु तुकोबारायाचं जीवन म्हणजे एकनिष्ठ जीवन. गणेश महाराज जगद्गुरु तुकोबाराय इतराला संत म्हणीत नव्हते थोडं बोलत इतराला देव म्हणीत तुकोबारायाचं म्हणजे नमनो या देव आणि खाते नमनो या देव आणि खाते आणि वाजवा नमनो या देव आणि काशी आम्हा विष्णुदाचा एकविध भाव नमनो या देव नमनो या देव आणि खाते आणि वाजवा आम्हा विष्णुदाचा एकविध भाव नमनो या देव नमनो या देव आणि खाते आणि खाते आणि खाते आम्हा विष्णुदासा एकविध भाव नमनो या देव आणि काशी एकविध भाव एक धरीला आम्ही रखमाईचा एका गाव आम्ही आणि काची सुद्धी इतर देवाला देव म्हणत नाही इतर देवाला तुकोबाराया शिरणं जात इतर देवाला नमन करीत कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे मी दयाचे दर्शन नेगे मी दयाचे दर्शन कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे मी दयाचे दर्शन नेगे मी दयाचे दर्शन जरा 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 गुण सांगत नाही असे गुणी जन्मळावी भाग्य लागतात ते भारत मी एका ठिकाणी स्वरात म्हणू लागलो मोगरा फुलला मोगरा फुलला माझ्या पाठी मागणी काय म्हणू लागली मोकार फुगला मोकार फुगला फाशी घ्यावं लागेल का आनंद वाटायला टाळी वाजवा विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या इकडं ऐक थोडक्यात बोलतो इतर देवाला तुकोबाराय देव म्हणीत नाही इतर देवाला शरण जात नाही इतर देवाच्या पाया पडत नाही हा तीर्थावरीतला प्रसंग आहे नामदेव रायाला नेण्यासाठी ज्ञानोबाराय आले कोण आले ज्ञानोबाराय ते जास्त सांगणार नाही त्या टायमाला देवाला विनंती केली नामदेव रायानं सांगितलं देवा मी इतर देवाला देव म्हणीत वतन आमुचे मिराशी पंढरी विठोबाच्या घरी नांदलुक
ए बस आम्ही पंढरी सोडून मी कुठं जात नाही. पण देवाला आग्रह केला. नामदेवराया निघाले. पण नामदेवरायाला सांगितलं ऐका देवा, उद्या ज्ञानोबाराय म्हणतील पडाया मसोबाच्या पाया, पडाया पीराच्या पाया, पडाया देवाच्या पाया. मी ज्या देवाची हात कट्टेवर नाहीत मी त्याचं दर्शन घेणार, मी त्याच्या पाया पडणार. आणि जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय सकाळांचा नामदेवरायाचा अवतार म्हणजे तुकोबराया. मग तुकोबराया इतर देवाला देव म्हणत नाहीत, इतर देवाला नमन करीत नाहीत. पण आजच्या अभंगात दत्तात्रयाला नमन करता. नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु टाळी. नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु काय झालं माऊली? बस द्या. दुसरी घ्यायची. दुसरी घ्या. हृदय सांभाळावं लागत. दुसरी घ्या. हो एक विठाला विठाला मला वाटलं लोक लग्नातच रुशीत नाही, कीर्तनामध्ये रुसारुशी चालू झाली. विठाला विठाला
काय सांगू लागलो कीर्तन कीर्तन जगद्गुरु तुकोबार इतराला देव म्हणत नाही, इतराला शरण जात नाहीत, माझ्याकडे लक्ष द्या, इतराला नमन करीत नाहीत. आजच्या अभंगात भगवान दत्तात्रेयांना तुकोबाराय नमन करतात. कुणाला नमन करतात? नमन ते नम्रता न देखे गुण दोष. नमन करणे याचा अर्थ माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे बघू नका. नमन करणं म्हणजे नम्रता. काय काय नम्रता. एखाद्याकडून चूक होणं ही दोष आहे आणि चूक माफ करणं ही नम्रता आहे. नम्रता आहे. एखाद्याला जीवन हार घालणं, कीर्तनाला जीवन हार घालणं त्याचा दोष आहे. कीर्तनकाराला त्याला आशीर्वाद देणं ही नम्रता आहे. विठाला विठाला महिला मंडळी झोपल्या का? महिला मंडळी, मुलानं तुम्हाला शिवाय देणं दोष आहे, बरोबर आहे. आई बापाला देऊ नाही पण काही लई घेईरी. माय बापाला तू काय केलं? तुम्हाला काय केलं? आता मी पुढचं बोलत नाही. अरे इतकं माय बापाला शिव्या जरी दिल्या, ऐका, ते मुलाचं कल्याण व्हावं म्हणून आशीर्वाद देतात ही नम्रता आहे. नम्रता आहे. तसं संत महात्म्यासाठी तुम्ही काही करायचं. आमच्या संत महात्म्याला तुम्ही किती दूर ठेवा, किती नाव ठेवा, पण ते आज जगाचं कल्याण व्हावं म्हणून, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे जगाच्या कल्याणा संताला यावं लागतंय, संताला यावं लागतं. संत आपण होऊन येतात, जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. आजचा भगवान दत्तात्रेयाचा अवतार तुमच्या माझ्यासाठी नाही, विश्वासाठी अवतार आहे. विश्वाचं पालन पोषण करण्यासाठी भगवान दत्तात्रेयाचा अवतार. अत्रेची अनुसया ताली वाजवा. अत्रेची अनुसया उठवलं जे खरा बऱ्याच जणांच्या खुर्च्या उठवल्या. हे एक महाचमत्कार झाला आहे. विठाला विठाला बरं दादा, आता काही माणसं सकाळात सकाळच्या तू आता कुचाकुची करू नको.
तू का आता 5 वर्ष हिमालयात जाऊन भजन कर म्हणला आता विढाला विढाला त्या खुर्चीमुळे आठवलं जाऊ द्या घरी त्या दादाला खुर्चीवर उतरून आमच्या गणेश दादानं माऊलीला खुर्ची दिली ही नम्रता आहे तसं तू कबरायचा अधिकार साधा नाही जगा काळ काय काळ गुलाम सलाम करी प्रयाण काळी देवे जगाला काळ खाणारा ईश्वराला काळ खाणारा कबरायच्या ताब्यात इतका कबरायचा अधिकार तुकाराम तुकाराम हे तुकोबराया नमन करतात नमन माझे गुरुराया हे गुरुराया हे भगवान दत्तात्रय तुम्हाला आमचा नमन तुम्हाला आमचं नमन आहे नमन म्हणजे साष्टांग दंडवत करणे याचं नाव नमन भक्ती ते नमन वैराग येतो तुम्हाला का नमन करायचे तुम्हाला शिरणं काय यायचे तुमचा अवतार विश्वाला तरण्यासाठी विश्वाला देवाचा अवतार संतांचा अवतार कामाचा आहे आपला अवतार मुलांना जसा इतकेट कपडे रूळ लागला त्याच्यातलं दुसरं म्हणतं बोलतच राहते चलतच राहते सांगतच राहते त्याचा धंदाच आहे म्हणजे आम्ही दुकानं टाकली विढाला विढाला देवाचा अवतार कामाचा आहे संतांचा अवतार कामाचा तुम्ही विश्वासाठी अवतार धारण केला ऐकाकडे मग तुम्हाला नमन आहे नमन माझे गुरुराया हो गुरुराया या या विढाला विढाला हो ना मंडळी जाऊ दे आता मला टाइमच नसतं सोडायचं गणेश महाराज नुसतं गुरु म्हणाव का गुरुवर्य म्हणाव आपण आपल्या गुरुला नुसतं गुरु म्हणाव का गुरुवर्य म्हणाव गुरुवर्य जर म्हणलं छाती पद्धती असं जर तिथनं लावले पदव्या दिल्या खरंच सांगतो पदवी लावून घेण्यासाठी अधिकार लावतो कुणालाही कोणती पदवी द्यायची कोणती द्यायची आणि कुणालाही नमन करायचं आता काही माणसं कोणी पाहिजे त्याचा आचार कसा आहे त्याचा विचार कसा आहे त्याचा उच्चार कसा आहे जगामध्ये आचार उच्चार विचार या 3 गोष्टीला फार किंमत जगामध्ये तुमच्याकडे काही नसलं तर चालेल फक्त तुमचा आचार चांगला असावा तुम्हाला देव किंमत दिल्याशिवाय काय किंमत आहे मला किंमत म्हणून बोलत नाही अरे पदवी लावून घेण्याला किंमत नाही ऐका पण काय मरेपर्यंत पदवी टिकण्याला किंमत आहे किंमत आहे तसा भगवान दत्तात्रय त्यांना पदवी देण्याला किंमत नाही ऐका ते पदवीच्या वरचेही फार श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांना पदवी आहे खबरा म्हणतात नमन माझे गुरु ऐका दत्तात्रय भगवान तुम्ही महागुरु आहात तुम्ही विष्णूचा अवतार आहात आणि ऐका महाराज आहात कोण आहात या जगात 2-3च महाराज होऊन गेले बरं का ज्ञानियाचा राजा म्हणती ज्ञानदेव धन्य महाराज जे ध्यात्यांतरे टाळी टाळी महाराज जन्मले संसारी
जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण धन्य महाराज महाराजा ज्ञानियाचा गुरु महाराज दत्तात्रय भगवान ते कोण हात महाराज महाराज नमन माझे गुरुदया नमन माझे गुरु महाराज दत्तात्रेय तीन गुणाचा अवतार म्हणजे दत्तात्रयाचा अवतार गुणाचा तीन गुणाचा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्या तीन गुणाचं एकत्रीकरण म्हणजे दत्तात्रयाचा जन्म आहे महाराजात माझ्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला शरण येण्याचं तुम्हाला नमन करण्याचं एकच कारण आहे तुमची मूर्ती आहे कशी तुझी अवधूत मूर्ती ताळी ताळी तुझी अवधूत मूर्ती दूत मूर्ती तुझी अवधूत मूर्ती ताळी 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 तुझी अवधूत मूर्ती जमला कसं आहे का महाराज एक सांग एक वाक्य अतिशय नाही बघ आता माझ्या बरोबर मला खरं सांगा आता तुम्ही इथे एवढे फिरेस वाटता इतके हसाले तुम्ही घरी एवढे फिरेस येत घरी असे नाही त्या बायला ताणले ते झटका येतो हातातले त्या म्हणतात चहा घेता का हा बापी दूध विकासन फाशी महाराज हे इसरण्यासाठी इथं यायचं विडाला विडाला जाऊ दे आता अतिशिक्त नाही हा तुमचा 1-1.5 तास चिंतनात चाललाय चिंतने सर तो धन्य धन्य सकळ मंगळ चिंतन करण्यासाठी पुण्य लागतं ऐका चिंतन करण्यासाठी पुण्य लागतं आणि चिंता करण्यासाठी पाप लागतं काय लागतं पाप लागतं आज खबर आहे देवा भगवान दत्तात्रय तुम्हाला मी नमन का करतो तुम्हाला मी शरण का येतो तुम्हाला मी विनंती का करतो तुम्हाला मी साष्टांग दंडवत का घालतो त्याला एक कारण आहे तुझी अवधूत ती परिणाम माझ्या जीवाची विश्रांती 2 ठिकाणीच आहे पहिली विश्रांती संताच्या गावात आणि दुसरी विश्रांती देवाच्या विश्रांतीचे स्थान
संताचे माहे ते या भूमीवर अलंकापूर नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया विश्रांती पावलो बस विश्रांती संतांच्या पायापाची आहे. आणि दुसरी गोष्ट विश्रांती माझ्या पंढरीच्या पांडुरंगापाशी. आणि वाजवा सांगतो विठाला विठाला विश्रांती संतापाशी आहे आणि विश्रांती देवापाशी आहे. हा? कृपा ऐसा तुझा कोणी माझ्या पांडुरंगा. ऐका भगवान दत्तात्रेयची मूर्ती तुम्ही आजही न्याळा. त्याने दादा आनंद वाटते का दुःख वाटतं? काय मूर्ती आहे हो ती मूर्ती पाहिल्याबरोबर बाळाला वाटते आता लगेच धोका द्या. बाळा झो झो रे कुलभूषणा दसरा ताला बाळा झो झो रे हरे नेदरा. पाळणा म्हणाला बायला पाळणा येते का बऱ्याच बायला पाळणा येईल. वापर एका बाईला पाळणा म्हणला पांडुरंग घाल. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी त्यांना खाल्लेलं ताळ तिसऱ्या दिवशी हागलं पातळ धुबाला धुरू. विठाला विठाला ऐका ऐका युनच सोडून द्या थोडं माझ्या हे कसं असतं बघा गणेश महाराज अग्नीतलं लोणचं कीर्तनात ती माणसं हलवावं लागेल. फायदा म्हणजे ऐका अग्नीतलं लोणचं जर नाही हलवलं आता पुरायचं पुण्यात कामाचं लोणचं राहत नाही. विठाला विठाला भगवान दत्तात्रेयांची मूर्ती सुंदर आहे. भजनाचा पुतळा पाहिली आहे येत लावी बस त्या मूर्तीचा परिणाम माझ्या जीवाची हा तीन देवाचा जन्म आहे. कोणते कोणते ब्रह्म विष्णू आणि महेश. सत्वगुण रजगुण आणि तमगुण. येत आहे लपूर बोलतो माझ्याकडे. सत्वगुण विष्णुदेवाकडे कुणाकडे विष्णुदेवाकडे. रजगुण ब्रह्मदेवाकडे आणि तमगुण महादेवाकडे आहे. विठाला विठाला पुढचा आहे का लय उत्पत्ती आणि तुम्हा आम्हाला घडवायचं काम कुणाकडे आहे ब्रह्मदेवाकडे आहे. गणेश महाराज ब्रह्मदेवासारखा चतुर नाही बरं का ते एवढे मडके कुणा घडवली. अखंड घडवितो लाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो. एवढे मडके घडवलेत महाराज. एकासारखं नाक नाही एकासारखा चेहरा नाही एकासारखं डोकं नाही. बघा काही माणसाचे डोके लई देत बघ लई देत बघ. बघा तुम्ही काही माणसं पांढरे केस झाली कळू देणार लगेच ते पालिश मारेल त्याला काय म्हणतो जाय का डाय पण कळाले पांढरं काळं झालं ठेव का आता हेच बघा वरी काळं खाली पांढरं 2 मजली झाले. विठाला विठाला हा 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 अरे तुम्ही किती करा सत्य ते सत्य खरं ती खोटं ती खोटी गोष्ट किती लपवा धाकत मग त्यानं जी आपल्याला दिले ना ते सत्य असते खरं असते कळी. काही माणसाची काय भीती येत असते महाराज. काही माणसं बघा तम म्हटलं की तत्व मिश्रण तम म्हटलं की
कीर्तनाला हजर येणार, कीर्तनकारांना कोणता अभंग घेतला सांगणार, आणि काहीला कीर्तन कळत नाही, भजन कळत नाही, काहीच कळत नाही, काहीच वेळ लागत. मी का सांगतो, ब्रह्मदेवानं हे मडके घडवले, एकासारखं एक नाही, की त्याची कमाल आहे ताई. हे कारखाना घडवायचं काम ब्रह्मदेवाकड, सांभाळायचं काम विष्णूकड, आणि लई वळवळ करू लागलं झिंगझिंग असं खलास करायचं काम कुणाकड, महादेवाकड. मग या तीन गुणाचा अवतार, या त्रिमूर्तीचा अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय भगवान. म्हणून महाराज सांगतात, माझ्या जीवाची विश्रांती. तुम्ही आमच्या जीवाची विश्रांती हात हे करा. पण तुम्ही जर आज जन्माला आलात ना, एक कार्य होणार आहे, तिसरं चरण. माझ्या जीवी साकडे, माझ्या जीवी काळी माझ्या जीवी माझ्या जीवी साकडे, माझ्या जीवी भगवान दत्तात्रय देवाचा अवतार. तुम्ही जर आज अवताराला आलात, तुमचं आजचं जे अवतार कार्य आहे आमच्यासाठी, आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी 24 अवतार आहेत. किती गणेश महाराज, किती 24. त्याच्यातला आज दत्तात्रय भगवान यांचा अवतार म्हणजे केवळ तुमच्या माझ्यासाठी. माझ्या जीवीचे साकडे, साकडे म्हणजे संकट, साकडे म्हणजे संकट. तुम्ही आमच्या जीवनातलं संकट नाहीसं करणार आहात. आणि आमच्या जीवनामध्ये एखादं जर कोड आलं तर ते कोडं सोडून देणारे तुम्ही आहात. सगळं सोडता येते पांडुरंग महाराज, पण माणसाला पुढं सोडता येत, पुढं सोडता येत. पुढं म्हणजे उकानी फिकानी असतात नाही. आता जुन्या काळात काही माणसं पुढं, एक जण मला तुला पुढं घालतो, उकाना घालतो. काही माणसं लई चाप्टर असतात. दोघं तिघं रेल्वे बस स्टँडमध्ये थांबलेले होते आणि प्रवास करायला निघाले. कुठं? रेल्वेत प्रवास करा. त्याच्यात एक वारकरी दिसला आमच्यासोबत धोत्रावर. बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही धोत्रावरली म्हणजे काल पण आम्हाला एक जण गरज दादा मला एक म्हणला, महाराज लोक गेले चंद्रावर, तुम्ही राहिले धोत्रावर. म्हणलं येडी हळद, तुला धोत्राची काय किंमत माहिती. तसं धोतर घातलं म्हणजे जरा कमीपणा वाटते काही माणसाला. वारकरी मस्त मुद्रिका लावलेले महाराज, मस्त पताका घेतलेला, फेटा पिटा सगळं काही फडशी काढतं. आणि वारकरी एका कोपऱ्यात बसले. कोण? वारकरी. आता शिकलेले 2-3 पोरं होते. आमच्या माऊलीसाठी हिपली आल्यापासून बघा केस लय हल्ले. असे केस खालून कट हल्ल्याला येगळा. त्याला कोणता कट म्हणजे
कोंबडा कट का कुत्ता कट कोणता आहे तर तुम्हीच बघा. विठाला विठाला आता ते वारकरी असं बसलेले एका ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचित हे शिकलेले एक दोघं गेले. बाबा बाबा इकडे आपले का आपल्याला थोडी करमणूक करू. काय करू? करमणूक म्हणजे कोड एकूण एकाला कोडे घालू. वारकरी म्हणला मला काय जमणार आहे, मी भोळा माणूस आहे, मला काय जमत असतं. नाही म्हणला आपण कोड घालू. कोणतं? वारकरीला छापतो. वारकरी म्हणला कोडं घालायची खरं आहे, मी हारलो तर तुम्ही मला 500 द्यायचे. किती द्यायची? 500 द्यायची. आणि तुम्ही हारले तर मी तुम्हाला 250 द्यायची. किती द्यायची? 250. हेला काही मिळत लागणार केस वाढले. जाणून बुजून वारकरी आहे म्हणला भोळ. वारकरी काय आपलं पुढं करणार आहे, काय हरकत नाही, लावली पैसे घाला पुढं. आता ह्याला कुठं पुढे येतं, ह्याला कुठे येतं. वारकरी म्हणला तुम्ही सांगा, मला नाही मिळला का. पोरं वारकऱ्याला म्हणलं तुम्ही सांगा. वारकरी हुशार होता गणेश महाराज. वारकरी म्हणलं 13 डोळे, 17 हात, 18 पाय असतं काय. म्हणले बाबा हे ना गणित भूगोल इतिहास काय असेल तर सगळी पुस्तक पालखी कुठं सापडं ना. बाबा लवकर डबल सांगा. 13 डोळे, 17 हात, 18 पाय असतं काय. केस खाजू लागले असे काही काय म्हणू लागले. डबल काळे करावं लागतो बाबा मिळला लागला. वारकरी बाबा डबल सांगा. 13 डोळे, 17 हात, 18 पाय असतं काय. हे म्हणले आमच्या बापाला माहीत नाही. वारकऱ्याला म्हणलं तुम्ही सांगा. वारकरी म्हणला मलाही माहीत नाही. बरं वारकरी म्हणला मलाही माहीत नाही. वारकरी म्हणला 500 दे. कुणाकडून घेतले? पोराकडून घातले की पोरं म्हणले 250 दे. 500 कुणाकडून घेतली? हा वरायकडून. 250 कुणाकडून घेतली? वारकऱ्याकडून. फायद्यात राहिलं कोण? झोपले काय काळी वाजवा कळाला. म्हणून कुणाच्याही नादी लाग जा, पण या धोत्रावाल्या महाराजाच्या सरासरी लई नादी लाग जा. विठाला विठाला काल परवा जे घोटा आला ना काय हे नवीन वर हल्ला. भगवे पिगवे एकत्रच होते. कळाला असं तर काळी वाजवा नाही. जाऊ द्या येणं सोडून. थोडं सरासरी कुणाला सुटत नाही. आमच्या जीवनातलं थोडं आमच्या जीवनातलं संकट पूर्ण करण्यासाठी आमच्या जीवाची काही इच्छा असेल हे देवा तुझ्या अवताराची गरज आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात दत्तात्रय भगवान मी तुम्हाला प्रार्थना करतो, मी विनंती करतो. बरं तुम्ही कुणाचे सुपुत्र आहात? अनुसयाच्या सुता, 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 वाह 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 वाह. अनुसयाच्या सुता, अनुसयाच्या सुता, अनुसयाच्या सुता. तुका मने पावता, वाह. तुका मने पावता, तुझी अवधूत मूर्ती, तुझी
काळी वाघ माझ्या जीवीची विश्रांती माझ्या जीवीची पदनी सार निसनी सध प ध प ध म प ग म नि ध ग म प म ग म रे सा रे ग म ग म प पदनी ध पदनी सार सा पद द नि ध द ध नि ध प्रार्थना करतात, विनंती करतात. हे देवा, अनुसयाची या सुत म्हणजे पुत्र, सुत म्हणजे अंजनीची या सुता सुता, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक एक जय जय हनुमान. सुता पुत्र आहात, मला माहिती आहे. एक काम करा, टाइम लावू नका. तुका म्हणे पाव. आता भगवान दत्तात्रय यांचा आज जन्म काय, आज जयंती ऐका, एका वाक्यात बोलतो. आणि जन्मदिन 4-6 ते आप मधला टाइम. तुम्ही आमच्यासाठी चांगलं करायला वाटायची बात. सगळ्याला गेलं होत नाही. हा मधला मार्ग आहे. अन्नदान करावं, काहीतरी ज्ञानदान, वस्त्रदान, पैसादान, स्वर्णदान, हे जे काही सगळं असेल हे पुण्य दत्तात्रय भगवान यांच्या कृपेनं आमच्या गणेश दादा मुली त्यांना मिळाल्याशिवाय राहणार. एक वाक्य बोलतो, एक वाक्य बोलतो. धन असावं पण त्याला दान असावं.
काय असावं धरण माहीत झालं ना धरण म्हणजे ते सांडवाही तळ असतं ना मोठं धरण असावं पाणी भरपूर असावं पण काय असावं दान असावं श्रीमंती भरपूर असावी पण कुठंतरी असा धरण असावं चंद्र तोपर्यंत टिकायचं दार का सोडायचंय का सोडायचंय धरण जर भरलं तर तळ धरण फुटण्याची भीती घेते म्हणून दार सोडावं तसे आपण पवित्र राहावं शुद्ध राहावं चांगली राहावं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकावं असं ज्याला वाटतंय त्याच्या हाताने असं सत्कर्म व्हावं नक्की भगवान परमात्म्याचा आशीर्वाद लागेल कुठंतरी आपण 1,000 रुपया खर्च केला पाहिजे आणि ऐका देवाला जर आपण 1 हातानं दिलं तर देव 10 हातानं दिल्याशिवाय राहत नाही पण काही माणसं इकडं नाही तिकडं नाही काही माणसं आळंदी पंढरीच्या वाऱ्या करते पण कोर्टाच्या केल्याशिवाय राहत काही माणसं आळंदी पंढरीला पण दवाखान्यात घातल्याशिवाय राहत बघा तुम्ही काही माणसं इकडे देत नाही इकडे दवाखान्यात तो का घालला दिलं ना इकडं नाही दिलं ना आले देवाजीच्या आणि तेथे कोणाचे महाराज जगाचं पालन पोषण करणारा तो आहे तुकाबारा म्हणतात तुका म्हणे पाव आता भगवान दत्तात्रय यांचा जन्म आज अत्रि ऋषी माझ्या अनुसया माता यांच्या पवित्र दरबारात झाला तो जे 3 देव आहेत ऐका त्या 3 देवाची जी सत्ता आहे ती सत्ता रांगवण्याचं काम माझ्या पतिवर्ता माऊलीनं अनुसया मातेने केलं अनुसया माता हे 3 बाळ जे आहेत ना हे 3 तत्व आहेत आजच्या दिवशी अत्रि ऋषी माझ्या अनुसया माता त्यांच्या पवित्र दरबारामध्ये देवानं अवतार घेतला हा पूर्ण अवतार आहे कसा अवतार आहे पूर्ण अवतार आहे एका जनार्दन पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले असा जो आकाराला भगवान परमात्माला दत्तात्रय भगवान तुकोबर त्याची विनंती करतात का तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती यथामध्ये हे निमित्त कार्यक्रम आहे लई जड जात असते हे कार्यक्रम म्हणून निमित्तिक कार्यक्रम आहे जशी भगवान परमात्म्याने बुद्धी दिली श्री गुरुनं बुद्धी दिली तुमच्या पुढे बोलण्याचे प्रयत्न केले जाता जाता 1-2 गोष्टी बोलतो ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा ज्याला मायबाप कळाले त्याला भगवान दत्तात्रयाची कृपा झाल्याशिवाय राहणार पहिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारखी आई बहिणीसारखी आहेत बरं काय राग आला तर दक्षिणा देऊन जा शिवाय देत जायचं हेच लय अवघड आहे ह्या खात्यात घेतलं आणि माहेरात फोन करतात हॅलो मम्मी कशी आहे शे सासू सासरे झटका येऊन मिले पत्ता लागणार अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा तुमची भाऊजी तुमच्या आई बापाची पाय धुवून पिल्याशिवाय राहणार जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वरो आनंद वाटला त्याने दादा एक शब्द बोलतो तुमच्यासाठी तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं डोळ्यात बोला तरुण दरवर्षी भगवान दत्तात्रय यांची जयंती अशी चांगली घ्या तरुण नक्की तुम्हाला भगवान दत्तात्रय भगवान आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील हातावर घ्या मांडी घाला सरळ बाहेर बसलेले असे चहा पिऊन येतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ
बरं आता हे चाल होईपर्यंत तुम्ही फुलं वाटा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर